मंडळी, दक्षिण मुंबईतल्या माझगाव आणि वरळी परिसरातील हवा ही गेल्या 2 आठवड्यांपासून सातत्यानं वाईट श्रेणीत नोंदली जाते। प्रामुख्याने रात्री 10 वाजल्यानंतर त्या परिसरातील हवेची गुणवत्ता आणखी खालावत असून ती अतिवाईट श्रेणीत पोहोचत असल्याची नोंद झाली आहे। मुंबईत प्रामुख्याने माझगाव आणि वरळीचं सिद्धार्थनगर या परिसरात सातत्यानं वाईट हवेची नोंद होते। तसंच वांद्रे कुर्ला संकुल, देवनार, अंधेरी, बोरिवली या परिसरांमध्येही अधूनमधून वाईट हवेची नोंद होते। या परिसरातील बांधकामांची धूळ, औद्योगिक आस्थापनांमधला धूर आणि वाहतुकीचा वाढता ताण यामुळे प्रदूषणाची पातळी ही सातत्यानं वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आणि मंडळी, मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि रस्त्यावरील वाहतुकीमुळे मुंबईची हवेची गुणवत्ता ही सातत्यानं खालावते। त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी धुरक्याची चादर पसरलेली आपल्याला सकाळच्या वेळी पाहायला मिळते। परिणामी सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी होते। यावेळेत नागरिकांना डोळे चुरचुरणं आणि अस्वस्थ वाटण्याचा त्रास होतोय। गेटवे ऑफ इंडिया परिसरातून त्याचा आढावा घेतलाय एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी। मुंबईची हवेची गुणवत्ता ही सातत्याने खालवत असून ठिकठिकाणी हवेची गुणवत्ता जिला एअर क्वालिटी इंडेक्स असं देखील म्हटलं जातं ती 350च्या देखील पुढे गेलेली आहे। आपण सध्या कुलाबा परिसरात आहोत, जिथील हवेची गुणवत्ता ही जवळपास 340च्या आसपास आहे। आणि आपण बघू शकतो की धुरक्याची एक चादर ही सध्या कुलाबाच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात पसरलेली आहे। आणि मुंबईचं चित्र हे देखील असंच आहे, जिथे जिथे हवेची गुणवत्ता ही 300-350च्या घरात समजली जाते। वडाळ्याचा जो परिसर आहे तेथील AQI इंडेक्स हा जवळपास 364च्या घरात गेलेला आहे, जो अतिशय धोकादायक मानला जातो। तर पश्चिम उपनगरांचा काही भाग असेल, अंधेरीपर्यंत किंवा जुहूपर्यंतचा, तेथील हवेची गुणवत्ता ही 320च्या आसपास आहे। तर त्यानंतर जेव्हा आपण पुढे जातो, मालाड, कांदिवलीचा परिसर होतो, तिथे मात्र हवेची गुणवत्ता ही सुधारल्याचं आपल्याला दिसून येतं। अशा प्रकारे हवेची गुणवत्ता खराब झाल्यामुळे नक्कीच मुंबईकरांना त्याचा त्रास होऊ शकतो। सध्या थंडीचे दिवस आहेत, सकाळच्या सुमारास वातावरण हे गार असतं आणि अशा वेळेला मुंबईकर हे मॉर्निंग वॉक करणं पसंत करतात। मात्र या वातावरणात या धुरक्यामध्ये मॉर्निंग वॉक केल्यामुळे डोळे चुरचुरू शकतात, श्वसनाची समस्या देखील होऊ शकते। सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहे, त्यासोबतच मुंबईच्या रस्त्यावरती मोठा ट्रॅफिक असतो आणि ह्या सगळ्यामुळे मुंबईची हवेची गुणवत्ता ही सातत्याने खालवत आहे। मात्र हवेची गुणवत्ता सुधारायला पुढील काही दिवस लागू शकतात, असं हवामान तज्ज्ञांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।